हॅलो हाय नमस्कार मंडळी, राम राम आणि त्या राज यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि मी आता खाते एक कणीस, या कणीस खायला. तर सातचा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे, कारण एकच म्हणजे काय भरपूर कारण असे, पण मी बनवते. काय आहे ना, कसं आहे, प्रत्येकाच्या अंगात कला असते, बरोबर आहे की तो काही का कसली का कला असं ना, त्याच्या पद्धतीने प्रत्येक जण जिच्या त्याच्या पद्धतीने ती कला व्यक्त करतो. तर समजा मला व्हिडिओ बनवण्याची आवड आहे, रील्स बनवायची आवड आहे. मी रील्स बनवते, व्हिडिओ बनवते, मी बनवते. तर पार्लरवाल्यांचं बघा, त्यांना ते या पार्लरची आवड असते, ती शिकतात, ती त्यांची कला दाखवतात, मेकअप शेकअप करतात. त्यांच्यासारखं आपल्याला येऊ शकत नाही. दाढी कटणेवाल्यांचं, बरं सलूनवाल्यांचं, ते शिकतात, कटिंग करतात. ते आपण घरी ट्राय करायला गेलो तर त्याचा सत्यानाश होतो ते केसांचा. तशीच कला जी घरातल्या व्यक्तीत असती, ती आवडत तर कुणालाच नाही, पण ती अशी ठासून ठासून ती कला त्यात भरलेली असती. ती म्हणजे सून, घरची सून. असं नाही सगळ्या सुना सारख्याच असतात, एखाद्या असतात 100तून एखादी आवडा निवडायला असते. ती अशी कला दाखवती, ती तिच्या घरच्यांना म्हणजे आई वडिलांना, तिच्या नवऱ्याबद्दल, सासूबद्दल, नंदांबद्दल, घरच्या सासरच्यांबद्दल असं वाढून चढून सांगत्यात, असं ठासून ठुसून सांगत्यात. शेवटी त्यांची पोरी असते, त्याला विश्वास करण्याशिवाय पर्यायच नसतं, बरोबर आहे की नाही. तसं ती कला सगळ्यांना जमत नाही, सगळ्या सुनांना जमत नाही. एकमेव सून असती, 100त नाही 2 भेटते. आजकालच्या सगळ्याच तसल्या झाल्या आता, पण ती कला एक नंबर मानलं पाहिजे तसल्या सुनांना. असं वाढून चढून सांगत ना. आणि त्यांना काय वाटतं, आज आमचं राज्य आहे, सगळं आमचंच ऐकून घ्यायचं येईन बाई. ज्या नवऱ्याची जेव्हा तू अशी उड्या मारती ना, त्या नवऱ्याला जन्म घालायला सासूने किती कष्ट घेतलेले असते, किती मेहनत केली असते, त्याला एवढं करायला किती त्रास काढलेला असतो. काय तुझ्या कला लाग लावायची का? त्याच्यापेक्षा आम्ही रील स्टार बरे, व्हिडिओ बनवणार बरे, कुणाच्या आद्यात ना मध्यात आणि कुणाच्या लाड्यात ना आपल्यात. सुना असल्या दळबाजऱ्या सुना असल्या नाही, मला नाही पटत. मला काय म्हणायचंय आता, मला एवढंच म्हणायचंय, तुमच्या बी तेच दिवस येत असते तर, तुमच्या आई बाबा तेच दिवस येत असते तर, जसे तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याचे हाल करता ना, तशीच तुमच्या आई बाबाची होत असते तर. हातच्या हातावरच फेडे, लांब नाही जायचं. त्याच्यामुळं कधी बी चांगले पण नाही राहायचं सगळ्यांसोबत. आज आहे उद्या नाही. काय बोलायचं आता, बोलण्याला काही शब्दच नाही. तर लय काय बोला वाटतं, लय काय बोला वाटतं. आजकालच्या बायांना आईसोबत ना सासूला जस काय ढोलच समजते. कधी विवाह जवळ जा, कधी विवाह जवळ जा, कधी विवाह जवळ जा. अगदी लाजानो तुमच्या आई सासू होईल काही दिवसांनी, मग तुम्हाला कळन काय असतं. जास्त जागेवर फेडे, जास्त दिवस राहावं नाही लागत. जाऊ दे, आल्यासारखं सबस्क्राईब करत जा, लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बाय, आमची दार वाजले.